हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आदिश्री ग्राफिक्स चॅनल. थंबनेल बनवणं अवघड वाटतंय? हा व्हिडिओ बघितल्यानंतर थंबनेल बनवणं होईल तुमच्यासाठी एकदम खेळासारखं. तर चला सुरुवात करूया. मी आलेले आहे कॅनव्हाच्या इंटरफेसवर आपल्या मोबाईलवरच्या, आणि इथे टेम्पलेटमध्ये सर्च करायचं आहे यूट्यूब थंबनेल. असं सर्च करताच बघा इथे रेडी असलेले ऑलरेडी जे टेम्पलेट्स असतात वेगवेगळ्या कॅटेगरीचे थंबनेल्स इथे ना आपल्याला बघायला मिळतील. तर एक तर तुम्ही हे सिलेक्ट करू शकता आणि त्यामध्येच थोडेफार बदल करून ते आपल्या व्हिडिओसाठी वापरू शकता, किंवा मग आपण आज एकदम सुरुवातीपासून बनवणार आहोत, एकदम स्क्रॅचपासून. तर मी त्या ब्लँक पेजवर क्लिक केलेला आहे आणि हा आपल्याला आपला यूट्यूब थंबनेल साईजचा एक पेज मिळालेला आहे. तर सर्वप्रथम यावर मी एक लाईट कलर घेणार आहे, कारण की मला डार्क फॉन्टमध्ये लिहिलेलं एक थंबनेल बनवायचं आहे. जसं आता हा ब्ल्यू डार्क झालेला आहे, तर मी इथे येलो कलर ट्राय करणार आहे. हा आपला बॅकग्राऊंड रेडी झाला. आता आपण टेक्स्ट ॲड करूया. टेक्स्ट लिहायचं आहे आपल्याला. आपले मोजून 2 ते 3 टेक्स्ट असणार आहेत. पहिला टेक्स्ट आहे अट्रॅक्टिव्ह थंबनेल. त्याला कॅप्स लॉक करू आपण. अट्रॅक्टिव्ह थंबनेल हे आपले मेन टेक्स्ट आहेत. त्यानंतर आपला तिसरा टेक्स्ट असणार आहे इन 5 मिनिट्स. तर हे असे आपले टेक्स्ट आहेत. एकदम मिनिमल टेक्स्ट घेऊन मिनिमल एलिमेंट्स वापरून आपण आजचा थंबनेल क्रिएट करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा, की तुमच्या समोर मी आता एकदम कमी वेळात कमीत कमी एलिमेंट्सच्या मदतीने एक छानसं अट्रॅक्टिव्ह थंबनेल बनवणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलसाठी. तर अट्रॅक्टिव्ह थंबनेल इन 5 मिनिट्स याला आपण व्यवस्थित अरेंज करून घेऊ. फॉन्ट साईज थोडा मोठा करून घेऊया, कारण की हा आपला मेन टेक्स्ट असणार आहे, तो आपला हायलाईट असणार आहे. तो स्पष्ट आणि मोठा दिसायला हवा. बॅकग्राऊंड लाईट कलर असल्यामुळे आपण याला ब्लॅकमध्येच ठेवणार आहोत. आणि त्याच अकॉर्डिंगली आपण या तिसऱ्या टेक्स्टला देखील व्यवस्थित अलाइन करून घेऊ. तो आपला सबटायटल आहे. ठीक आहे. आता आपण एलिमेंट्समध्ये जाऊन सर्च करूया गर्ल पॉइंटिंग फिंगर. तर फोटोजमध्ये जाऊया आणि असा एक फोटो आपल्याला हवा आहे की गर्ल पॉइंटिंग करत आहे, दाखवत आहे नावाकडे, शीर्षकाकडे. आता आपला बॅकग्राऊंड येलो कलरचा असल्यामुळे मला इथे असं एक फोटो हवा आहे की जो उठून दिसेल. तर हा एक फोटो मी सिलेक्ट केला आहे, ज्याला बॅकग्राऊंड देखील नाही आहे. तर आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायची गरज पण नाही आहे, म्हणजे आपला वेळ पण वाचेल. तर बघा इथे त्याला आपण व्यवस्थित एका कॉर्नरला प्लेस करू. थंबनेलच्या त्या साईजच्या 1/3 भागात आपल्याला आपलं फोटो ॲडजस्ट करायचं आहे. आता इथे आपण सर्च करणार आहोत मॉकअप. मॉकअप्समध्ये आपल्याला स्मार्टफोनचं मॉकअप घ्यायचं आहे, कारण आपल्याला मोबाईल दाखवायचा आहे आणि त्यावर आपण थंबनेल बनवत आहे असं दाखवायचं आहे. तर मला हॉरिझॉन्टल मोबाईल हवा आहे. खूप सर्च केल्यावर मला इथे तो छान मिळालेला आहे. बघा, हात आहे आणि हातात पकडलेला एक असा हॉरिझॉन्टल मोबाईल आहे. तर परफेक्ट आहे आपल्या डिझाईनसाठी, आणि जागा देखील परफेक्ट आहे. बघा इथे खाली हॉरिझॉन्टल वेमध्ये मी त्याला प्लेस करणार आहे, आणि त्यामध्ये आपण छानशी एक फोटोसुद्धा टाकूया, मी जे ऑलरेडी बनवलेलं थंबनेल आहे त्याची. ठीक आहे. तर हे आपण काही बेसिक गोष्टी डिझाईनमध्ये पुट केलेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला सर्च करायचं आहे एलिमेंट्समध्ये कॅनव्हाचा लोगो. तो देखील आपल्याला लागणार आहेच. तर हा एक मी निवडलेला, त्याला व्यवस्थित प्लेस करून घेऊ. खूप काही त्याला आपल्याला हायलाईट करायचं नसल्यामुळे त्याचा आकार थोडा लहान ठेवला तरी चालेल. तर आपल्याला थंबनेल बनवताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की कोणत्या भागावर आपल्याला जास्त जोर द्यायचा आहे, जास्त हायलाईट करायचं आहे, आणि कोणता पार्ट जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. आता इथे लोगो इम्पॉर्टंट आहे, बट इथे मोबाईल आणि तो नाव जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे या लोगोला आपण थोडं लहान आणि कॉर्नरमध्ये ठेवलं किंवा कमी जागेत ठेवलं तरी चालेल. आता जो आपला मेन एलिमेंट आहे, टायटल आहे, त्याला आपण थोडं इफेक्ट्स ॲड करूयात. तर इथे मला असं वाटतं आउटलाईन इफेक्ट छान वाटणार आहे. ब्लॅकवर आपण व्हाईटची आउटलाईन देणार आहोत. दोन्ही टेक्स्टना आपण सेम इफेक्ट ॲड करणार आहोत.
डार्क रंगावरती शाईन करणारा लाईट कलर आपल्याला ॲड करायचा। त्याचप्रकारे तिसरा जो टेक्स्ट आहे त्याला देखील मी वेगळा कलर घेतला आहे, ब्ल्यू कलर घेतला, कारण तो येलो कलरमध्ये पिवळ्या रंगामध्ये तो उठून दिसतोय, काळा निळा उठून दिसतात। आता शॅडोमध्ये गेले आणि तिथे मी आपल्या मेन पिकला आउटलाईनचा इफेक्ट देते। त्यासाठी मला व्हाईट आउटलाईन हवी आहे, त्याचा साईज मी कमी जास्त करून बघते। वेगवेगळे कलरचे आउटलाईन आपण ट्राय करू शकतो, पण मला पांढऱ्या रंगाची आउटलाईन छान वाटत आहे, तर आपण व्हाईट कलरसाठीच जाऊया। त्याची इंटेन्सिटी पण कमी जास्त करू शकतो, कमी केली तर तो दिसत नाही आहे, आपण जास्तच ठेवूया, ठीक आहे। म्हणजे आपला आता पिक देखील हायलाईट झाला आहे। त्याला कॉर्नरमध्येच ठेवायचं, 1/3 भागात ठेवायचं आहे। त्यानंतर आता या तिसऱ्या टेक्स्टला देखील आपण काही इफेक्ट्स ट्राय करूया। तसा तर तो सिम्पलच छान वाटतोय, पण तरी आपण वेगवेगळे ट्राय करून बघू। ट्रायल आणि एरर करून बघत राहायचं, त्यामुळेच आपल्याला कळेल की काय छान दिसणार आहे आणि काय छान दिसणार नाही आहे, आणि थंबनेलला आपण बेटर करू शकतो। सगळ्या प्रकारचे इफेक्ट्स मी ट्राय करत आहे आणि शेवटी कन्क्लूजन निघालं की तो तसाच चांगला वाटतोय विदाऊट इफेक्टच, त्याला तसंच राहू देऊ। आता इथे मी अपलोडमध्ये गेले आणि ऑलरेडी जे बनवलेलं थंबनेल होतं ना एक हॉरिझॉन्टलचं, जे मोबाईलवरचं थंबनेल, त्याला मी इथे घेणार आहे। का बरं? कारण की आपल्याला त्या मॉकअपमध्ये टाकायचं आहे, म्हणजे त्या मॉकअपला असंच फ्री ठेवायचं नाही आहे, तर त्यामध्ये छान एक थंबनेलसुद्धा मी इन्सर्ट करणार आहे। बघा तो इन्सर्ट झालं, त्यावर डबल क्लिक केलं आणि इथे जो ऑप्शन आहे एक फिट, त्यावर क्लिक केलं की तो व्यवस्थित फिट होतो मध्ये, म्हणजे त्याचे कॉर्नर्स वगैरे नीट फिट होतात, ठीक आहे। तर ऑलमोस्ट आपली डिझाईन तयार झालेली आहे। आता काय राहिलं आहे, फक्त छोट्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत, जसं एलिमेंट्समध्ये जाऊन आता मला यूट्यूबचा देखील लोगो हवा आहे, तर तो मी सर्च करणार आहे। कुठलाही एक तुम्ही छान सिलेक्ट करू शकता, कारण की लाल रंग उठूनच दिसणार आहे। याला आपल्याला आता खाली मी इफेक्ट्समध्ये गेले, ब्लर ऑप्शन क्लिक केलं आणि त्या ब्लरची इंटेन्सिटी थोडी कमी केली, कमी जास्त करून बघितली, आणि जेवढा इफेक्ट हवा आहे तुम्हाला ब्लरचं तेवढं आपण त्या आयकनवर ट्राय करणार आहे, कारण मला थोडं त्याला ब्लर दाखवायचं आहे। साईज छोटं केलं, डुप्लिकेट केलं आणि वेगवेगळ्या कॉर्नर्समध्ये आपण त्याला प्लेस करणार, म्हणजे तो पिवळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडमध्ये छान उठून दिसेल। आणि याला इथे मागे प्लेस करूया, तर पोझिशनमध्ये जाऊन आपण त्याला मागे करू, ओके। लेयर्स असतात, बॅक केलं की तो त्या फोटोच्या मागे गेला। मला वाटतं फोटोला थोडं आपल्याला मोठं करावं लागेल, तर त्याची साईज देखील आपण थोडी इन्क्रीज करून घेऊ। आधी या तिसऱ्या टेक्स्टला आपण थोडं व्यवस्थित प्लेस करूया, सगळे एलिमेंट्स एकमेकांशी छान अलाइन असले पाहिजेत, ठीक आहे। आता फोटोला थोडं मोठं केलं मी, कॉर्नरला थोडं टच केलं आणि परत एकदा आपल्या लोगोला थोडंसं ॲडजस्ट करून बघते। जोपर्यंत आपण सॅटिस्फाईड होत नाही ना, तर या थोड्याफार ॲडजस्टमेंट कराव्याच लागतील आपल्याला, कारण की आपण सॅटिस्फाईड झालो पाहिजे आणि ती डिझाईन छान असायला हवी, अट्रॅक्टिव्ह दिसायला हवी। कुठलाही एलिमेंट इकडे तिकडे नको आहे, व्यवस्थित अलाइन असला पाहिजे। आता शेवटी आपण फॉन्ट चेंज करून घेऊया। आपण जे हे लिहिलेले होते टेक्स्ट, तसं तर तो पण फॉन्ट छानच होता, बट आपण आता छान इथे बोल्ड फॉन्ट हवा आहे, तर आपण हा फॉन्ट सिलेक्ट करूया, कारण तो बोल्ड आहे आणि दिसायला देखील छान उठून दिसतोय। तर व्यवस्थित साईज ॲडजस्ट करून घेऊ, थोडं मोठंच ठेवायचं आहे याला आपल्याला, कारण तो मेन टेक्स्ट आहे। वरचा आणि खालचा जो सेकंड नंबरचा फॉन्ट आहे, टेक्स्ट आहे, दोघांची साईज एकच असली पाहिजे, त्या हिशोबाने मी त्याला ॲडजस्ट करते। लेटर स्पेसिंग थोडी वाढवून घेऊ, कारण की ते शब्दांमधली जे लेटर्स आहेत ते खूप जोडलेले दिसत होते, त्यामुळे आपण स्पेसिंगसुद्धा वाढवू शकतो। लेटर्स आणि लाईन्समधली स्पेसिंग देखील आपण वाढवू शकतो। तर या बेसिक्स गोष्टी जर तुम्हाला माहिती नसतील तर यावरचे मी व्हिडिओ बनवलेले आहेत ऑलरेडी, ते नक्की चेकआउट करा।
तर ऑलमोस्ट आपलं थंबनेल रेडी झालेलं आहे. कसं वाटलं आहे तुम्हाला नक्की मला कळवा, कमेंट करा. याला आपण आता डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघितलं की लॅपटॉप शिवाय देखील मोबाईलमध्ये किती छान छान थंबनेल्स आपण बनवू शकतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही कुठला थंबनेल बनवला आहे तुमच्या व्हिडिओसाठी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचं कोणता व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल हे देखील सांगा, जेणेकरून मी असंच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत राहणार. थँक्स फॉर वॉचिंग.